नमस्कार, मी राजेश खिस्ते, साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये आपलं स्वागत करतो. होम लोन, कार लोन किंवा पर्सनल लोन घेतल्यानंतर काही महिन्यांनी काही ग्राहकांना उपरती होते की आपण या बँकेकडून किंवा या फायनान्स कंपनीकडून उगाच लोन घेतलं. मला आतापर्यंत असे जे ग्राहक भेटले त्यात प्रामुख्यानं त्यांना बँक एक्झिक्युटिव्हने व्याजदर एक सांगितलेला असतो आणि प्रत्यक्षात आकारलेला वेगळाच असतो. कर्जाचा हप्ता सांगताना कमी सांगतात आणि कर्जाची परतफेड सुरू झाल्यावर तो हप्ता 1000-1500 जास्त असतो. बऱ्याच ग्राहकांचा पगार दर महिन्याच्या 10 तारखेला होतो, पण हप्त्याची तारीख 5 असते. हप्ता बाउन्स होतो. हप्ता बाउन्स झाल्यावर बँकेच्या अधिकाऱ्यांचा तगादा सुरू होतो. बाउन्सिंग चार्जेस तर भरमसाठ लागतातच, पण बँक अधिकाऱ्यांचे उलटे सुलटे बोलणेही ऐकून घ्यावे लागतात. काही जणांचं सॅलरी अकाउंट एका बँकेत असतं, ते कर्ज दुसऱ्या बँकेतून घेतात. कर्ज देणारी बँक म्हणते कर्जाची परतफेड आमच्याच बँकेतून करा. कर्जाची गरज असते म्हणून ग्राहक त्या बँकेमध्ये अकाउंट उघडतात. मात्र कामाच्या व्यापामुळं पगार झाल्यावर हप्त्याची रक्कम त्या खात्यामध्ये जमा करायलाच विसरतात. हप्ता बाउन्स होतो, मनस्ताप होतो, चिडचिड वाढते. मग माणूस म्हणतो उगाच कर्ज घेतलं या बँकेकडून. हे सगळं आपल्या सोबतच का होतं? आपण तर सगळे पेपर्स बँकेला देतो. आपली सगळी परिस्थिती बँकेचे अधिकारी स्वतः येऊन पाहून मगच आपलं कर्ज मंजूर करतात. बँकेचा एक्झिक्युटिव्ह आपल्याला व्याजदर कमी सांगतो, मग परतफेड करताना व्याजदर कसा वाढतो? आपला पगार दर महिन्याच्या 10 तारखेला होतो हे बँकेला माहिती होतं, मग हप्ता 5 तारखेलाच तुम्ही कसा मागता? आपलं सॅलरी अकाउंट या बँकेत आहे, मग कर्जाचा हप्ता त्या बँकेतून भरण्याची काय गरज? सॅलरी अकाउंट मधून देखील हप्ता भरता यायला पाहिजे. हे सगळं खरं आहे. तुम्ही ग्राहक आहात. बँका आणि फायनान्स कंपन्या तुमच्यासाठीच आहेत, तुमच्या सोयीसाठी आहेत. तुमची गैरसोय होणार असेल तर हे काहीच कामाचं नाही. पण कर्ज घेताना आपण योग्य ती काळजी घेतो का? बँक एक्झिक्युटिव्ह आपल्याला व्याजदर सांगतो आणि आपण डोळे झाकून त्याच्यावर ते विश्वास ठेवतो. कर्ज मंजूर झाल्याच्या आनंदात तो म्हणेल तिथं सह्या करतो. लोनचं सँक्शन लेटर वाचत नाही की व्याजदर बघत नाही. लोन डिस्बर्समेंटच्या अगोदर कर्ज परतफेडीसाठी ग्राहकाला ई मॅन्डेट करावं लागतं. त्यावेळी आपला पगार 10 तारखेला होतो आणि यांची परतफेडीची तारीख तर 5 आहे. हे आपल्याला शक्य होईल का? असा विचार त्यावेळी आपल्या मनात येत नाही, कारण लोन सँक्शन झालं या आनंदात आपण असतो. खरं म्हणजे आपल्या कर्जाचा चालू महिन्याचा हप्ता आपल्याला पुढच्या महिन्याच्या 5 तारखेला द्यायचा असतो. पण बरेच ग्राहक हे लक्षातच घेत नाही. आपला पगार या बँकेत होतो आणि कर्जाची परतफेड दुसऱ्या बँकेच्या अकाउंट मधून होत असते. पण हे दर महिन्याला करणं आपल्याला शक्य होईल का, असा विचार आपण करत नाही, कारण नवीन घरात जाण्याची उत्सुकता असते. दर महिन्याला आपला पगार झाला की लगेच जे आपल्या कर्जाचं अकाउंट आहे त्या अकाउंटला ती रक्कम ट्रान्सफर करणं हे संबंधित ग्राहकाचं पहिलं काम असतं. मी तुम्हाला सांगतो, आता कर्ज घेणं खूप सोपं झालंय. बँका आणि फायनान्स कंपन्या आता अकाउंट ऍग्रिगेटर आणि डिजिटल केवायसीचा वापर करून गृहकर्ज झटपट द्यायला लागले. या तंत्रज्ञानामुळे काही दिवसात मंजूर होणारं कर्ज आता काही तासात उपलब्ध होणार आहे. मात्र याच वेळी ग्राहक म्हणून तुम्हाला देखील जागरूक राहावं लागणार आहे. व्याजदर कमी लागतोय असं बँक एक्झिक्युटिव्हनं कितीही वेळा सांगितलं तरी जोपर्यंत तुम्हाला बँकेचं अधिकृत पत्र किंवा मेल मिळत नाही तोपर्यंत त्याच्या सांगण्यावरती विश्वास ठेवू नका. परतफेडीसाठी ई मॅन्डेट वरती लक्ष ठेवा. तुमचा पगार 10 तारखेला होत असेल तर 5 तारखेला हप्ता भरण्याचं नियोजन अगोदर करा.
या बँकेत सॅलरी होतीये आणि त्या बँकेच्या अकाउंट मधून हप्ता द्यायचा आहे, तर त्यासाठी सॅलरी अकाउंट ज्या बँकेत आहे त्या बँकेला स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स द्या, कारण परतफेड तुम्हाला करायची आहे. त्याचं नियोजन देखील तुम्हालाच करावं लागणार आहे. कर्ज घेताना जो आनंद मिळतो तोच आनंद परतफेड करताना देखील टिकवून ठेवायचा आहे. त्यामुळं कर्ज घेताना जागरूक राहा, विनम्र वागा, पण निर्णय घेताना कठोर राहा. तरच कर्जाचा आनंद तुम्हाला शेवटच्या हप्त्यापर्यंत घेता येईल. नाहीतर उगाच घेतलं कर्ज या बँकेकडून असं म्हणण्याची वेळ येईल. अशाच बारीक सारीक पण महत्वाच्या विषयांवर ते चर्चा करण्यासाठी साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या ऑफिसला भेट द्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य लाईक करा, भरपूर शेअर करा. या व्हिडिओ बाबतचं तुमचं मत खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.